राम समर्थ श्रीराम. भाग 70. भगवंत वारंवार सांगतायत, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. वास्तविक जीव परमात्म्याचाच अंश आहे, पण शरीराशी एकता तादात्म्य मानलं आणि तो जीव झाला, अर्थात त्याला जीव पण आलं. त्यामुळे तो जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडला. अनेक योनींमध्ये त्याला जन्म घ्यावा लागला. त्याचं वर्णन ते सांगतायत, शरीरम यदवाप्नोती यच्चाप्योत्क्रात्मतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानि वाशयात. परमेश्वराने हे शरीर परमात्म प्राप्तीसाठी दिलंय, पण ते न करता या देहाद्वारे तो विविध भोग विविध विषय भोगतो, चैन करतो, व्यर्थ वेळ घालवतो, झोपतो, संपत्ती घेतो, धनमान घेतो, लुटतो, सत्तेच्या मागे लागतो, प्रसिद्धीच्या मागे जातो आणि सुख दुःखामध्ये तो लिप्त होत राहतो. मग मृत्यू येतो आणि सर्व मिळालेलं जे काही धन मान संपत्ती बक्षिस सत्ता सर्व काही त्याला इथेच सोडून जावं लागतं. फक्त केलेल्या कर्माचं फल वासना रूपाने तो घेऊन जातो. स्थूल देह इथेच पडतो, मग तो जाळला तरी जातो किंवा पुरला तरी जातो. सूक्ष्म देह आणि कारण देह घेऊन तो पुढच्या योनीमध्ये जातो. 5 ज्ञानेंद्रिय 1 मन अशी 6 इंद्रिय घेऊन सूक्ष्म शरीराने वर जातो. खरं पाहता जीवात्म्याचा स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीराशी कोणताही संबंध नाही. पण अविवेकानी त्यांनी काय केलं, त्यांना आपलं मानलं, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा जन्माला येऊ लागला. मग हे सूक्ष्म शरीर कसं वर जातं, जसं वायू फुलातला सुगंध घेऊन जातो, तसंच हे स्थूल शरीर इथेच पडतं आणि सूक्ष्म शरीर वायू रूपाने निघून जातं. पण हेच जर तो स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराशी अर्थात शरीराशी आणि जडतेशी तादात्म्य ठेवणार नाही, तर विवेकाने परमात्म्याशीच नित्ययुक्त राहता येईल आणि मग त्याची जन्म मरणाच्या फेऱ्यांमधून सुटका होईल. श्रीराम समर्थ श्रीराम.